ज्याला गुगल फॉर्मची लिंक ती आपली भरून द्यायची गुगल फॉर्म आपण क्रिएट केलेला आहे. मी जास्त वेळ घेत नाही. मुदत सर आपली सगळ्यांची वाट बघताय. तर मी मुदत सरांना या ठिकाणी परत एकदा विनंती करतो की त्यांनी हे दुसऱ्या दिवसापासून आहे कृपया करून सुरू करा. धन्यवाद सर. मुदत सर प्लीज. कराड सर. सर बोला सर. सर तुमचा आवाज काहीच येत नव्हता. मला तुमचा आवाज एकदम क्लिअर येतो. इकडे खूप जोरात पाऊस चालू आहे सर आमच्याकडे. नाही, हा आता जसा आवाज येतो ना तसा आवाज येऊ नये ना, तशी सुरुवात करा. हा हा हा. विद्यार्थ्यांना एकच छोटीशी सूचना आहे की लेक्चर संपल्यानंतर जो आपण एक गुगल फॉर्म बनवलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमची अटेंडन्स तो भरून ती सबमिट करायची आहे आणि त्याची वेळ ही 8 ते 8:30 पर्यंतच आहे. याची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. कोर्सच्या शेवटी प्रत्येक विद्यार्थ्याची अटेंडन्स चेक केली जाणार आहे आणि ती ॲटलिस्ट 90% पेक्षा जास्त असायला हवी. एवढी एक अट आहे. मी परत एकदा मोजाड सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं लेक्चर सुरू करावं. मोजाड सर. ओके सर. धन्यवाद सर. हॅलो, गुड इव्हिनिंग एव्हरीबडी. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेला हा 30 दिवसांचा पोलीस भरती ऑनलाईन अभ्यासक्रम, त्यातील आजचं जे आहे ते आपलं खरं तर पहिलं सेशन आहे. कालच्या सेशन मध्ये इंट्रोडक्टरी आणि पोलीस भरती त्याविषयी जे काही मुद्दे आहेत ते डिस्कस करण्यात बराचसा वेळ गेला. तरी आज आपण जे आहे ते सामान्य ज्ञानावर आधारित जो काही पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञान, त्याचबरोबर गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी हे जे काही विषय आहे त्यामध्ये आज सामान्य ज्ञानापासून आपण सुरुवात करणार आहोत किंवा त्या संदर्भात पोलीस भरतीसाठी किंवा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी येणारे प्रश्न कसे आहे, कन्सेप्ट कशा आहे किंवा नेमक्या कोणत्या दिशेने आपण त्या अभ्यासाची जी आहे ती मांडणी करायला हवी किंवा कोणत्या दिशेने अभ्यासाची जी आहे ती सुरुवात करायला हवी या संदर्भात डिटेल्स मध्ये अनालिसिस करणार आहोत किंवा त्याचा उहापोह करणार आहोत. एक निवेदन आहे की मायक्रोफोन क्लिअर जावा हा मुख्य त्याचा उद्देश आहे. पण त्यामुळे तुमचा आवाज मला कमेंट्स असतील तर त्यात मला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून द्याव्या लागणार आहे आणि माझं विवेचन मात्र तुम्हाला अगदी स्पष्टपणे आणि व्यवस्थित ऐकू येणार आहे. तर आपण सुरुवात करूया. जीएस किंवा सामान्य ज्ञानचा जो काही पहिला विषय आज आपण घेतलेला आहे तो म्हणजे इतिहास. तर आपल्याला माहित आहे की आतापर्यंत ज्या काही स्पर्धा परीक्षा बनला किंवा उद्या तुम्ही पोलीस बनणार आहात किंवा वेगवेगळे महाराष्ट्राचे अधिकारी बनणार आहात, तर ते अधिकारी बनल्यानंतर ज्या प्रदेशात किंवा ज्या भागात तुम्हाला कार्य करायचं आहे त्या भागाच्या इतिहासाविषयी व्यवस्थित माहिती हवी. की समजा तुम्ही उद्या माझे पोलीस बनला आणि तुम्हाला जे ते तुम्हाला महाराष्ट्रात शिवाजी महाराज कोण आहे किंवा महाराष्ट्राचा एकंदर इतिहासाची जडणघडण कशी आहे किंवा भारताचा जो काही स्वातंत्र्य लढा आहे त्या संदर्भात जर काहीच माहिती नसली तर तुमचं जे आहे ती पोस्ट जी आहे त्या पोस्टला न्याय तुम्ही कमी पडाल किंवा तुमचं ज्ञान कमी पडू शकतं. त्यामुळे इतिहासावर बरेच काही प्रश्न, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा एमपीएससीच्या वेगवेगळ्या पोस्ट असतील त्यामध्ये हमखास विचारले जाणारे आहे. आणि इतिहास हा अत्यंत सोपा विषय आहे कारण इतिहास कधीही बदलत नाही. तर मूळ मुद्दा आहे हिस्ट्री कॅन नेव्हर बी चेंज, म्हणजे इतिहास कधीही बदलत नाही. त्यामुळे इतिहास लक्षात ठेवणं एकदम सोपं आहे. आणि अगदी पोलीस भरतीला जर इतिहास बघितला तर साधारणतः सिलेबस मध्ये असं दिलेलं आहे की 1857च्या पुढचा इतिहास जो आहे की 1857ला जे खरं तर त्याला सावरकरांनी पहिलं स्वातंत्र्य समर असं म्हटलेलं आहे किंवा पहिलं स्वातंत्र्य युद्ध असं म्हटलेलं आहे. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो 1857च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य युद्ध किंवा पहिले स्वातंत्र्य समर असं खालीलपैकी कोणी म्हटलेलं आहे. आणि मग तुम्हाला माहित पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य समर वही आणि पेन बरोबर घेऊन बसत जा, फक्त जे आहे ते मला बघण्यासाठी जे आहे ते बघत बसत जाऊ नका. तर काय जे असेल वही पेननी जे आता मी महत्वाचा प्रश्न सांगितला लगेच महत्वाचा मुद्दा आणि त्याचं उत्तर लिहून ठेवत चला, कारण पोलीस भरती किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास असा जो आहे तो अनालिटिकल आणि स्टेप बाय स्टेप असतो. त्यामुळे लेक्चर संपल्यानंतर जे काही लेक्चर झालं ते व्यवस्थित जे आहे ते अनालाइज करा किंवा परत एकदा एखाद्या पुस्तकातून वाचून घ्या. आपला मुद्दा आहे की पोलीस भरतीसाठी जो काही इतिहासाचा किंवा जीएसचा सिलेबस आहे त्यामध्ये 1857 पासूनचा पुढे साधारणतः इतिहास दिलेला आहे. आणि आज जे काही 2 टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहे ते म्हणजे एक पहिला आहे 1857चा उठाव. दिसत आहे का फळा सर्वांना? फळा क्लिअर दिसतो आहे का सर्वांना? हो सर, हो हो. थोडं ओके. तर अशा प्रकारचा हा 1857चा उठाव. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो मुद्दा म्हणजे भारताचे व्हाईसरॉय किंवा भारताचे ब्रिटिश अधिकारी ज्यांनी भारतात कार्य केलं त्यांच्या संदर्भात जे परीक्षेला प्रश्न विचारले जातात, प्रश्न कसे विचारले जातात, कुणाचं काय असं व्हर्बॅटिम कार्य आहे त्या संदर्भात मी तुम्हाला डिटेल्स मध्ये जे आहे ते सांगणार आहे. मोजार सर, एक रिक्वेस्ट आहे. आपला जो काही मुद्दा आहे मोजार सर की आपण बघणार आहोत आता 1857चा उठाव. प्रथमतः काही पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड क्लिअर लागतं म्हणून पहिले ते क्लिअर करतो, कारण कोणतीही गोष्ट लक्षात ठेवायचं तर त्याचा आगापिछा किंवा मागे पुढे काहीतरी माहित पाहिजे. की आपण बघितलं की भारत देश हा अत्यंत समृद्ध देश आहे. काहीच दिसत नाही का? हॅलो मोजार सर, थोडा फोकस झूम करा. फळ्यावरचं काहीच दिसत नाही का? 1857चा उठाव एवढी हेडिंग दिसली नाही तर नो प्रॉब्लेम, पण मी इथे लिहिणार आहे ते तर दिसत आहे. ओके सर, ओके. काही दिसत नसेल, काहीही प्रॉब्लेम असेल तर मला सांगत चला, त्या दृष्टीने मी उपाययोजना करतो. क्लिअर नाही दिसत, 1 मिनिट मी परत रिमूव्ह होतो आणि परत जॉईन होतो म्हणजे आपली क्लिअरिटी जास्तीत जास्त वाढेल. 1 मिनिट फक्त मी रिमूव्ह होऊन परत जॉईन होतो म्हणजे क्लिअरिटी जास्तीत जास्त वाढेल. अरे बॉल यार, कोण आहे? ओके विद्यार्थी मित्र हो, आता लक्ष द्या. आता शक्यतो तुम्हाला क्लिअर दिसत असेल आणि नाही दिसलं तरी माझा आवाज तुमच्यासाठी एकदम सफिशियंट आहे आणि एकदम स्पष्ट आहे. त्यानुसार तुम्ही बऱ्याच गोष्टी जे ते क्लिअर करू शकता. की आपण बघितलं की आपला भारत देश जो आहे तो भारत देश जगात सर्वात नशीबवान देश आहे आणि जगात सर्वात समृद्ध देश आहे. तर आपला जो काही भारत देश आहे जगाचं जर आपण बघितलं तर आपल्या या भारत देशामध्ये जगाच्या प्राचीन काळापासून भरपूर काही जे आहे ते निसर्गाने अशा प्रकारचं देऊन ठेवलेलं आहे. आणि जगाला जे आहे ते जगाला मसाल्याचे पदार्थ पाहिजे आहे, तर मसाल्याचे पदार्थ आहे आपल्या भारतामध्ये. जगाला जे आहे ते जगाला अशा प्रकारचे वेगवेगळे दागिने पाहिजे आहे, तर ते दागिने जे आहे ते भारतामध्ये. जगाला जे काही अशा प्रकारचं अन्नधान्य पाहिजे आहे, गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तर अशा प्रकारचं अन्नधान्याचं जे आहे ते कोठार किंवा अन्नधान्याला उत्तम अशी जमीन ती सुद्धा आहे भारतामध्ये. त्याचबरोबर जगाला जे आहे ते जगाला जे काही कापड पाहिजे आहे, कापूस पाहिजे आहे, ते तलम रेशमी कापड असेल किंवा सुती कापड असेल, तेही भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जे ते घराघरात बनवलं जायचं. आणि त्याचबरोबर हस्तिदंताच्या वस्तू असतील किंवा वेगवेगळे जे काही वस्तू असतील त्या वस्तूंसाठी भारत जगात सर्वात समृद्ध होता आणि जगाला त्या वस्तू भारतातून एक्सपोर्ट केल्या जायच्या. त्यामुळे जे आहे ते युरोपियन लोक जे आहे ते भारतात येऊ लागले आणि भारतात राहून वसाहती करू लागले. आणि मग जे काही युरोपियन आले त्यांमध्ये मग महत्वाचे मुद्दे फक्त मी घेऊन पुढे जाणार आहे की एक युरोपियन जो आहे तो वास्को दी गामा, तर अशा प्रकारचा पोर्तुगीज खलाशी आहे वास्को दी गामा, पोर्तुगीज आहे. तर अशा प्रकारचा हा पोर्तुगीज खलाशी जो आहे तो वास्को दी गामा तो भारतात आला आणि त्याने जे आहे ते त्याने समुद्राने भारताकडे येण्याचा मार्ग शोधला. आणि मग तो भारतात आला आणि मग नंतरच्या काळात बाकीचे युरोपियन जे आहे हा होता पोर्तुगीज. त्यानंतरच्या काळात आलेले होते डच. डच म्हणजे जे आहे ते नेदरलँड नावाचा देश आहे त्याचे रहिवासी. त्यानंतर आलेले जे आहे ते इंग्रज आणि नंतरच्या काळात आलेले फ्रेंच. आणि मग अशा प्रकारचं भारतात व्यापारासाठी आलेले आहे सगळे युरोपियन आलेले आहे व्यापारासाठी फॉर ट्रेड पर्पज. आणि मग अशा प्रकारचे पोर्तुगीज आहे, डच आहे, इंग्रज आहे आणि फ्रेंच आहे.
पण त्यांच्यामध्येच एक व्यापारी स्पर्धा निर्माण झाली. आता सगळं काही डिटेल मी सांगत नाही. आणि त्या व्यापारी स्पर्धेत ब्रिटिशांचा विजय झाला. म्हणजे भारतातून हा सगळा माल घेऊन जायचा आणि युरोपच्या बाजारपेठेत किंवा जगाच्या बाजारपेठेत विकायचा. त्याची मक्तेदारी किंवा मोनोपॉली फक्त कुणाला प्राप्त झाली, तर ती प्राप्त झाली इंग्रजांना. आणि मग अशा प्रकारचे जे काही इंग्रज आहे ते इंग्रज भारतात जे आहे ते व्यापार करू लागले. म्हणजे इंग्रज भारतात आलेले आहे व्यापारी म्हणून. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की इथे व्यापार करण्याबरोबरच भारतीय लोक जातीपातीमध्ये फुटलेले आहे, धर्माधर्मामध्ये वाटलेले आहे, त्याचबरोबर अनिष्ट प्रथा परंपरा त्यांच्यामध्ये गुरफटलेली आहे. त्यामुळे यांच्यावर राज्य करणं सुद्धा सोपं आहे. आपण व्यापार काय करतात तिथे राज्य सुद्धा करू. म्हणून मग जे आहे ते एकेका गोष्टीपासून सुरुवात केली. आणि प्रारंभीच्या काळात कर्नाटक असेल, नंतर म्हैसूर असेल, नंतर बंगाल असेल. बंगालचं सर्वांना माहित असेल, प्लासीची लढाई असेल, बक्सारची लढाई असेल. नंतरच्या काळात जे आहे ते मुघल बादशाह असेल, नंतरच्या काळात मराठेशाही असेल. आणि हळूहळू ब्रिटिशांनी संपूर्ण भारतभर आपलं राज्य प्रस्थापित केलं. आणि व्यापारी म्हणून आलेले जे काही इंग्रज आहे ते भारताचे राज्यकर्ते झाले. मूळ मुद्दा आता लक्षात घ्या की व्यापारी म्हणून आले होते आणि ते भारताचे राज्यकर्ते झाले. परंतु ब्रिटिशांना इथल्या लोकांच्या कल्याणाविषयी काहीही देणं घेणं नव्हतं. त्यांचा फक्त मुद्दा होता की यांना जेवढं ओरबाडता येईल आणि जेवढा पैसा कमावता येईल तेवढा पैसा कमावून घ्यावा. म्हणून मग ब्रिटिशांनी वेगवेगळ्या कर पद्धती असेल, व्यापाराचे वेगवेगळे माध्यम असेल, भारतातून जे आहे ते पैसा लुबाडण्याला सुरुवात केली. आणि त्यामुळेच भारतामधील जो काही कारागीर असेल, जो काही शेतकरी असेल, जे काही राजे महाराजे असतील, जे काही संस्थानिक असतील, त्यांच्यामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली की या ब्रिटिशांना इथून हाकलून द्यायला हवं. म्हणून भारताचे शेतकरी, भारताचे कारागीर, भारताचे जे ते कष्टकरी, भारतातील कलाकार आणि सर्वात महत्वाचे जे आहे ते ब्रिटिश लष्करातील जे काही भारतीय सैनिक आहेत ते भारतीय सैनिक आणि भारतीय संस्थानिक, त्यांनी सगळ्यांनी मिळून ब्रिटिशांच्या विरुद्ध एक उठाव घडवून आणला किंवा ब्रिटिशांच्या विरुद्ध एक अशा प्रकारचं जे आहे ते युद्ध घडवून आणलं. आणि ते युद्ध जे झालं ते 1857 रोजी झालं. आणि मग अशा प्रकारचं ते युद्ध किंवा अशा प्रकारच्या घडामोडी किंवा चकमकी किंवा घटना 1857 रोजी झाल्या. म्हणून त्याला आपण 1857चा उठाव किंवा 1857चं बंड असं म्हणतो. लक्षात आलं असेल की 1857चं बंड होण्यामागे कारण काय आहे. आणि मग 1857च्या बंडातील ज्या काही परीक्षेला विचारल्या जाऊ शकतील त्याच घडामोडी मी सांगणार आहे. नुसतं 1857 वर जर बोलायला गेलं तर महिनाभर 1857 वरच बोलता येईल. एवढं जे आहे एवढं मटेरियल आणि एवढं नॉलेज आहे, त्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला जे काही परीक्षेला आवश्यक आहे तेच फक्त आपण बघणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्या. कुणालाही समजलं नाही तर विचारत चला. मला मूळ मुद्दा आता सांगायचा आहे 1857चा उठाव. जो काही 1857चा उठाव आहे खऱ्या अर्थाने तो काही अचानक झालेला नव्हता. 1857च्या उठावाला जे ते ब्रिटिशांचं जे आहे ते जे काही प्लासीची लढाई आहे, प्लासीची लढाई आहे 1757. म्हणजेच खऱ्या अर्थाने 1757 पासून 1857 पर्यंत 100 वर्षात ब्रिटिशांनी भारतीयांवर जो काही अत्याचार केला, जो काही अन्याय केला, जे काही एक्सप्लॉयटेशन किंवा जे काही भारतीयांचं शोषण केला, त्याचा परिणाम किंवा त्याची रिॲक्शन किंवा त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे काय झालं तर 1857चं बंड झालं. आणि मग या 1857च्या बंडामध्ये काय झाला की सर्वात महत्वाचा एक मुद्दा आहे की ब्रिटिश लष्करातील एक अधिकारी आहे मंगल पांडे, सैनिक आहे. तर ब्रिटिश लष्करातील एक सैनिक आहे मंगल पांडे. फळ्यावरचं दिसतं आहे का? फळ्यावरचं दिसणं गरजेचं आहे आता, कारण मला मॅपवर सुद्धा बऱ्याच काही गोष्टी दाखवायच्या आहेत आणि फास्ट मध्ये हा टॉपिक कव्हर करायचा आहे. फळ्यावरचं दिसतं आहे का? मला कोणीतरी रिप्लाय द्या आपल्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून. ओके, व्हेरी गुड. तर आपला जो काही मुद्दा आहे, आपण बघतो आहोत की मंगल पांडे नावाचा शिपाई आहे आणि या बंगालमध्ये एक बराकपूर नावाची छावणी आहे. आणि या बराकपूर छावणीतील मंगल पांडे जो आहे तो त्याला लक्षात आलं या ब्रिटिशांचा प्रचंड अन्याय अत्याचार वाढतो आहे आणि मग त्यांच्या विरुद्ध आपल्याला काहीतरी करायला हवं. म्हणून या मंगल पांडेने एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळी झाडली आणि त्याबद्दल त्या मंगल पांडेला जे आहे ते फाशी देण्यात आलं. मग आपण तो पिक्चर बघितला आहे किंवा ते गाणं ऐकलेलं असेल, मंगल 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 हे जागे हे घर सारे जागे हे द्वार सारे, असा प्रकारचा भरपूर तो आमिर खानचा चित्रपट होता. पण मूळ मुद्दा मला सांगायचा, मंगल पांडे पासून खऱ्या अर्थाने 1857च्या उठावाला सुरुवात झाली, कारण त्याने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली, त्यामुळे त्यांची पलटण बरखास्त करून टाकली.
आणि त्यामुळे नंतरच्या काळात हाच मेसेज गेला उत्तर प्रदेशमध्ये एक मिरत नावाचं शहर आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक मिरत नावाचं शहर आहे. त्या मिरत येथे लष्कराची जी काही छावणी आहे, म्हणजे ब्रिटिशांची आर्मी ज्या ठिकाणी राहायची त्याला लष्कराची छावणी म्हणतात. आणि त्या आर्मीमध्ये किंवा त्या लष्कराच्या छावणीमध्ये निरोप गेला की मंगल पांडेला जे ते फासावर दिलं गेलेलं आहे. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी किंवा भारताच्या स्वाभिमानासाठी मंगल पांडे फासावर गेलाय आणि आपण काय करतो तर ब्रिटिशांची चाकरी करतो. ते काय चांगलं आहे का? या ब्रिटिशांना जे इथून हाकलून लावायला पाहिजे, कारण आपल्यालाही तेवढाच त्रास दिलेला आहे. म्हणून मिरत नावाची छावणी आहे. अर्थ परीक्षेच्या दृष्टीने जे एकदम महत्वाचे मुद्दे आहे तेच मी सांगणार आहे की उत्तर प्रदेशातील मिरत नावाचं शहर आहे दिल्लीच्या जवळ. मिरत किंवा त्याला कधी कधी आता मेरठ या ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारचा प्रचंड मोठा जो आहे तो सैनिकांनी, ब्रिटिश लष्करातील भारतीय सैनिक, म्हणजे लष्कर जरी ब्रिटिशांचं असेल तरी त्यात काम करणारे सैनिक थोडे ब्रिटिश होते, ते सुद्धा भारतीय होते आणि ते सुद्धा ब्रिटिशांच्या अन्याय अत्याचाराला विटलेले होते. म्हणून मिरत छावणीतील सैनिकांनी उठाव घडवून आणला, तिथल्या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारून टाकला आणि सगळ्यांनी लक्षात घेतलं की आता भारतात प्रचंड मोठा उठाव घडवून आणायचा आहे. पण या उठावाला कुणाचं तरी नेतृत्व, लिडरशिप पाहिजे आहे. आणि काही का असेना त्या काळात भारताचं नेतृत्व म्हणजे मुघल बादशाह असं समजलं जायचं. म्हणून मिरत छावणीतील जे काही सैनिक आहे सगळे सैनिक जे आहे ते एकत्र झाले आणि एकत्र होऊन जे आहे ते अशा प्रकारचं दिल्ली जे आहे ते दिल्लीला आले. आणि दिल्लीला जे असणारे जे काही इंग्रज अधिकारी सगळ्यांचा त्यांनी जे आहे ते वध केला, सगळ्यांना मारून टाकला. आणि जो काही मुघल बादशाह आहे अत्यंत म्हातारा झालेला, अत्यंत कृश झालेला, खरं तर त्यालाही भान नव्हतं, पण काही का असेना तो मुघल बादशाह आहे, त्याच्यासारखी लिडरशिप मिळाली तर आपल्या उठावाला एक अर्थ प्राप्त होणार आहे. म्हणून या सैनिकांनी उठावाचं 1857चा जो काही उठाव आहे त्याचं नेतृत्व जे आहे ते नेतृत्व दिलं मुघल बादशाह. आणि त्या मुघल बादशाहचं नाव आहे मुघल बादशाह. आणि तो जो काही मुघल बादशाह आहे तो मुघल बादशाह आहे बहादूर शाह जफर. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला पोलीस भरतीला, त्यामुळे लक्षात घ्या की 1857च्या उठावाचं नेतृत्व कुणी केलेलं आहे तर मुघल बादशाह बहादूर शाह जफर. तर अशा प्रकारे मुघल बादशाह बहादूर शाह जफर याने त्या उठावाचं नेतृत्व केलेलं होतं किंवा तो उठावकऱ्यांचा नेता होता. मुद्दे लक्षात घ्या. परीक्षेला कोणते प्रश्न येतील मला माहित नाही, मात्र एक कन्सेप्ट क्लिअर असली तर कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता याची मला खात्री आहे. तर अशा प्रकारचं उठावाचं नेतृत्व आहे बहादूर शाह जफर. आणि उठावकऱ्यांच्या वतीने मग बहादूर शाह तर म्हातारा आहे, तो राजा होऊ शकतो पण सेनापती होऊ शकत नाही. म्हणून मग बहादूर शाहचा जो काही सेनापती आहे तो उठावकऱ्यांचा सुद्धा सेनापती झाला. आणि 1857च्या उठावाचा जो काही सेनापती होता त्या सेनापतीचं नाव आहे बख्त खान. बख्त खान. तर अशा प्रकारचे 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणाकडे आहे? बहादूर शाह जफर. आणि त्यांचा सेनापती कोण आहे? बख्त खान. अशा प्रकारचे जे आहे ते 1857चा उठाव सुरू झाला. दिल्लीला इंग्रजांच्या विरुद्ध उठाव सुरू झाला. लगेच दिल्लीच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जे काही इंग्रजांच्या अत्याचाराला कंटाळलेले होते तेही इंग्रजांच्या विरुद्ध पेटून उठले. आणि मग त्यांमध्ये महत्वाची जी काही नावं आहे, दिल्लीच्या जवळ एक महत्वाचं जे काही शहर आहे ते म्हणजे कानपूर नावाचं शहर आहे. कानपूर नाव ऐकलेलं असेल तर उत्तर प्रदेशमध्ये कानपूर नावाचं शहर आहे गंगा नदीच्या काठावर. आणि मग अशा प्रकारचं जे काही कानपूर नावाचं शहर आहे या कानपूरला जो काही उठाव झाला तो उठाव घडवून आणला एक मराठा सरदार आहे, नाव आहे नानासाहेब पेशवा. नानासाहेब पेशवा म्हणजे अशा प्रकारचे जे काही पेशवे आहेत त्यांचे आता जे आहे ते सेनापतीचं नाव आहे बख्त खान किंवा कधी कधी त्याचा उल्लेख बख्ता खान असा केला जातो. तर अशा प्रकारचा बख्त खान अशा प्रकारचं सेनापतीचं नाव आहे. तर हा उठाव जो आहे तो दिल्लीवरून पसरला कानपूरला. आणि कानपूरला उठावाची लिडरशिप कोणाकडे आहे तर तो आहे नानासाहेब पेशवा. आणि या नानासाहेब पेशव्याचा सुद्धा सेनापती आहे, त्याचं नाव म्हणजे तात्या टोपे. म्हणजे परीक्षेचा प्रश्न आता मी सांगतो की कानपूरच्या उठावाचं नेतृत्व आहे नानासाहेब पेशव्याकडे. आणि नानासाहेब पेशव्याच्या वतीने प्रत्यक्ष रणांगणावर लढणारा सेनापती आहे तात्या टोपे.
तर तात्या टोपेवर प्रश्न विचारलेला आहे. तात्या टोपेंवर एक प्रश्न असा विचारलेला आहे की तात्या टोपेंचा 1857च्या उठावात लढणारे तात्या टोपे यांचं जन्मस्थान कोणत्या ठिकाणी आहे? तात्या टोपे यांचं जन्मस्थान, जरी नोकरी तिकडे करत असले कानपूरला, तरी जन्मस्थान नाशिक जिल्ह्यात आहे. आणि मग तात्या टोपेंचं जे काही जन्मस्थान आहे ते आहे येवला. आपल्या नाशिक जिल्ह्यात जे काही येवला आहे ते तात्या टोपेंचं जन्मस्थान आहे. याविषयी एका प्रश्न पत्रिकेत प्रश्न विचारलेला होता. आणि जर वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो म्हणून ऍडिशनल इन्फॉर्मेशन सांगून ठेवतो की हे जे काही तात्या टोपे आहे त्यांचं मूळ नाव आहे, तर त्यांचं मूळ नाव जे आहे ते रामचंद्र टोपे होतं. रामचंद्र टोपे. तर अशा प्रकारचे जे आहे ते तात्या टोपे, त्यांना आपण तात्या म्हणतो, पण महत्वाचं त्यांचं मूळ नाव आहे रामचंद्र टोपे. जसं लोकमान्य टिळक, त्या लोकमान्यांचं मूळ नाव काय आहे? बाळ गंगाधर टिळक. तशा प्रकारे जे आहे ते तात्या टोपेंचं मूळ नाव आहे रामचंद्र टोपे. आपला मूळ मुद्दा आहे की अशा प्रकारचा उठाव आता कानपूरला गेला. कानपूरच्या शेजारी एक महत्वाचं ठिकाण आहे अवध, किंवा ज्याला अयोध्या असं म्हटलं जातं. आणि मग अशा प्रकारच्या उठावाचं जे आहे ते उठावाचं आता तिसरं केंद्र मी सांगतो आहे आणि तिसरी लीडर सांगतो आहे. उठावाचं जे काही नेतृत्व आहे या ठिकाणी अवध नावाचं ठिकाण आहे. अवध. मग तुम्ही म्हणाल अवध नावाचं ठिकाण म्हणजे अयोध्या का? तर अवध नावाचं ठिकाण म्हणजे अयोध्या नाही. अवध हे खरं तर संस्थान आहे. म्हणजे जसा नाशिक जिल्हा म्हणजे नाशिक शहर नाही, तशा प्रकारे अवध नावाचं संस्थान आहे. आणि अवध संस्थानची राजधानी आहे लखनौ. म्हणजे हा उठाव जो आहे तो अवध संस्थानात झालेला, तो खऱ्या अर्थाने कोणत्या शहरात झाला? तर लखनौ. तर अशा प्रकारचं जे आहे ते लखनौ. आणि लखनौला जे आहे ते एक राणी आहे बेगम हजरत महल. नावं लक्षात असू द्या. लखनौला उठावाचं नेतृत्व कुणाकडे आहे? बेगम हजरत महल. आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे थोडं फास्ट घ्यावं लागतं. जेवढं समजेल तेवढं व्यवस्थित समजून घ्या आणि शिकवायचं झाल्यानंतर परत एकदा घरी जायचं त्याची व्यवस्थित रिव्हिजन करा. म्हणजे पुस्तकातून वाचून घ्या तो टॉपिक. तर अवधच्या किंवा लखनौच्या उठावाचं नेतृत्व आहे बेगम हजरत महल. अशा प्रकारची बेगम हजरत महल तीही उठावात उतरली. अगदी जर तुम्ही करोडपती बघितलं असेल तर आत्ताच करोडपतीमध्ये ज्याने काय असेल 50 लाखाचा प्रश्नावर जे आहे ते सोडून दिलं, त्या करोडपती कोण बनेगा करोडपतीमध्ये अमिताभ बच्चनने आता 2-4 दिवसापूर्वी विचारलेला प्रश्न होता की अवधची जी महाराणी आहे बेगम हजरत महल हिचं मूळ नाव काय होतं? म्हणजे ती बेगम आहे म्हणून तिला बेगम हजरत महल असं म्हटलं जातं, पण मूळ नाव काहीतरी वेगळं होतं. आणि अशा प्रकारचा खानुम खा असं तिचं उत्तर आहे. पण जाऊ द्या. पण आपल्या परीक्षेला येणार आहे अवधच्या उठावाचं नेतृत्व केलं बेगम हजरत महल. आणि यानंतर उठावाचं पुढचं जे काही केंद्र आहे बिहारमध्ये आहे. आणि मग अशा प्रकारचं उठावाचं पुढचं महत्वाचं जे काही केंद्र आहे बेगम हजरत महल. रेंजच्या प्रॉब्लेममुळे किंवा अशा प्रकारच्या काही घटकांमुळे थोडंफार ब्लर जरी दिसत असला तरी आवाजाकडे लक्ष द्या. तर उठावाचं पुढचं केंद्र आहे बिहार. आणि मग बिहारमध्ये जगदीशपूरचा जो काही एक जमीनदार आहे, आणि आवाज नीट येत नाही. ओके, जरा पावसाचं वातावरण आहे आणि प्रचंड गडगडाट चालू आहे बाहेर, त्यामुळे रेंजला थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतो. हरकत नाही, व्यवस्थित लक्ष द्या. परत आला नाही मला परत एकदा इन्फॉर्म करा. माझा मूळ मुद्दा आहे की आता उठावाचं केंद्र आहे बिहार. आणि बिहारचा एक जमीनदार आहे कुंवर सिंह. कुंवर सिंह. तर अशा प्रकारचा हा कुंवर सिंह आहे, हा बिहारमध्ये उठावाचं नेतृत्व करतो आहे. आणि मग अशा प्रकारचा 1857चा उठाव बंगालपासून सुरू झाला. नंतरच्या काळात उत्तर प्रदेश मधील मीरत, त्यानंतर जे आहे ते दिल्ली, नंतर कानपूर, नंतर अवध आणि नंतर बिहार या भागापुरता जे आहे ते. ओके, एक मिनिट. येऊ शकतो, पण शक्यतो वायफाय सुद्धा तेवढं पॉवरफुल आता राहिलेलं नाही. हरकत नाही. तर मुद्द्याकडे लक्ष द्या. आता दिसत असेल अशी मला अपेक्षा आहे. दिसतंय का फळ्यावरचं? हॅलो एव्हरीबडी, फळ्यावरचं दिसतंय का? तर मुद्द्याकडे लक्ष द्या की अशा प्रकारचं उठावाचे नेते कोण आहे. परीक्षेला प्रश्न विचारला जातो 1857च्या उठावात खालीलपैकी कुणी कुणी नेतृत्व केलं.
तर तुम्हाला माहित पाहिजे, ही नावं फक्त माहित पाहिजे, बाकी डिटेलमध्ये पोलीस भरतीला काहीच विचारलं जात नाही, त्याला वन लाईनर क्वेश्चन असतात. पण तेवढं नॉलेज किंवा तेवढं ज्ञान तुम्हाला पाहिजे की बहादूर शाह जफर, बख्त खान, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बेगम हजरत महल आणि कुंवर सिंह अशा प्रकारचा हा उठाव या भागात पसरला. आणि त्याच काळात जे आहे ते बुंदेलखंडाचा जो काही भाग आहे, बुंदेलखंड हा खरा एक वेगळा टॉपिक आहे, तुम्ही सांगणार नाही. पण मध्य प्रदेश राजस्थानच्या भागातला जो बुंदेलखंड नावाचा भाग आहे, त्या बुंदेलखंडामध्ये एक महत्वाची जी आहे ती विरांगना. विरांगना हा शब्द मराठीमध्ये विचारला जातो, मराठीच्या लेक्चरला आपण त्याचं डिस्कशन करणार आहोत. पण बुंदेलखंडच्या भागात एक महत्वाचं संस्थान आहे झाशी, आणि या झाशी संस्थानची राणी आहे, तिला मग आपण झाशीची राणी म्हणतो. परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो की झाशीच्या राणीचं मूळ नाव काय होतं. झाशीच्या राणीचे मूळ नाव काय होतं? 1857च्या उठावात लढणाऱ्या झाशीच्या राणीचे मूळ नाव काय होतं? मूळ नाव मी इकडे लिहितो. झाशीच्या राणीचे मूळ नाव, तर झाशीच्या राणीचे जे काही मूळ नाव होते ते होते मनकर्णिका तांबे. मनकर्णिका तांबे असं तिचं मूळ नाव आहे, लक्षात ठेवा. झाशीच्या राणीचं मूळ नाव, व्हेरी गुड, मनकर्णिका मोरोपंत तांबे किंवा मनकर्णिका तांबे हे झाशीच्या राणीचं मूळ नाव होतं. प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही दिवसापूर्वी त्या कंगना राणौतचा चित्रपट आला होता, मनकर्णिका द क्वीन ऑफ झाशी. काय जे असेल म्हणजे मनकर्णिका म्हणजे तिचं मूळ नाव मनकर्णिका होतं, ती झाशीची राणी झाली. तिनेही ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव सुरू केला. आणि हा सगळा नॉर्थ इंडियाचा जो काही भाग आहे तिकडे सगळ्या बाजूने ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव झाला. आणि मग ब्रिटिशांनी सुद्धा त्यांचे जे ते त्यांचे अधिकारी वेगवेगळ्या भागात पाठवले. उठावकरी किंवा उठाव करणारे प्रचंड प्राणपणाने लढले. आणि मग अशा प्रकारचं सगळं डिटेलमध्ये इतकी इन्फॉर्मेशन आहे, पण आपल्याकडे जो वेळ आहे आणि आपल्याला जे काही टॉपिक कव्हर करायचे आहे किंवा जे पोलीस भरतीसाठी अत्यावश्यक आहे ते मी फक्त आता सांगणार आहे. नाहीतर नॉलेजच्या बाबतीत विचारू नका किंवा माहिती भरमसाठ आहे. तर आपला जो काही मुद्दा आहे की अशा प्रकारची उठावाची केंद्र, अशा प्रकारचे उठावाचे नेते, एवढं मी लक्षात आणून दिला. सर्व नेत्यांनी प्राणपणाने लढले आणि प्राणपणाने प्रचंड मोठ्या कष्टाने जे आहे ते 1857चा उठाव म्हणजे भारतासाठी ज्या स्वातंत्र्यासाठी पहिली लढाई लढले. पण त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की हा बख्त खान जो आहे तो त्याचा मृत्यू झाला. म्हणजे कुणाकुणाचा मृत्यू झाला ते मी सांगतो. पहिला मृत्यू होणारा आहे हा बख्त खान, त्याचा सुद्धा मृत्यू झाला. दुसरा मुद्दा जो आहे तो अशा प्रकारचा हा तात्या टोपे, त्यालाही फाशी देण्यात आला. हा जो कुंवर सिंह आहे त्याचा सुद्धा मृत्यू झाला किंवा तोही धारातीर्थी पडला. आणि चौथं सर्वात महत्वाचं नाव जे परीक्षेला विचारलं जातं ती झाशीची राणी. त्या झाशीच्या राणीचा सुद्धा 17 जून 1858, तारखा एवढ्या महत्वाच्या नाही पोलीस भरतीसाठी, 17 जून 1858ला झाशीची राणी सुद्धा मेजर ह्यू रोज त्याच्याबरोबर लढताना जे ते ग्वाल्हेरच्या किल्ल्यात धारातीर्थी पडली. परीक्षेला मात्र विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे, झाशीच्या राणीचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्याच्यावर जो काही इतिहास लिहिला गेला त्यामध्ये एक वाक्य उच्चारलेलं आहे, एक व्हर्बॅटिम स्टेटमेंट आहे, ते परीक्षेला विचारलं जातं. आणि मग ते जे काही स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट पण लिहून घ्या आणि कुणी उच्चारलेलं आहे तेही लिहून घ्या, परीक्षेसाठी महत्वाचं आहे. स्टेटमेंट व्यवस्थित लिहून घ्या. 1857च्या 1857च्या अग्निकल्लोळातील शब्द महत्वाचा आहे. अग्निकल्लोळ म्हणजे जो काही आगीचा भडका उडाला, ते सावरकरांचे शब्द आहे त्यामुळे एवढे जड आहे पण परीक्षेसाठी महत्वाचे आहे. 1857च्या अग्निकल्लोळातील शेवटची ज्वाला किंवा शेवटची ज्वाला, तर वाक्य व्यवस्थित लिहून घ्या. पोलीस भरतीला असे प्रश्न विचारले जातात. 1857च्या अग्निकल्लोळातील शेवटची ज्वाला असं कुणाचं वर्णन केलेलं आहे, तर ते वर्णन झाशीच्या राणीचं आहे. आणि 1857च्या अग्निकल्लोळातील शेवटची ज्वाला असं झाशीच्या राणीचं वर्णन कुणी केलेलं आहे, तर ते आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे याच्याकडे व्यवस्थित लक्ष देत चला. असे काही व्हर्बॅटिम स्टेटमेंट परीक्षेला विचारले जातात. परीक्षकांचा आवडता हा मुद्दा आहे
की 1857च्या अग्निकल्लोळातील शेवटची ज्वाला असं जे आहे ते असं कोणी म्हटलेलं आहे, विनायक दामोदर सावरकर आहे. आणि त्याचबरोबर कुणाविषयी म्हटलेलं आहे, झाशीच्या राणीविषयी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचा 1857चा उठाव झाला. काही जणांना मृत्यू आला, काही जणांना नेपाळला जावं लागलं. म्हणजे अशा प्रकारचा हा नानासाहेब पेशवा, बेगम हजरत महल ते नेपाळला गेले. त्याचबरोबर तात्या टोपेचा मृत्यू झाला. बहादूर शाह जफरला पकडलं आणि मंडाले नावाचं ठिकाण आहे बहादूर शाह जफर, त्याला भारताच्या शेजारी एक जो देश आहे म्यानमार, या ठिकाणी एक मंडाले नावाचं जे मंडाले नावाचं शहर आहे, त्या ठिकाणी त्याला पाठवून देण्यात आलं किंवा तुरुंगात टाकून देण्यात आलं. आणि अशा प्रकारचा ब्रिटिशांच्या विरुद्ध भारतात झालेला पहिला स्वातंत्र्याचा हुंकार किंवा पहिला स्वातंत्र्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी साम दाम दंडभेद सगळ्या माध्यमातून दडपून टाकला. आणि 1857च्या उठावात भारतीयांना अपयश आलं. पण जरी अपयश आलं तरी पुढच्या लढ्यांना किंवा पुढच्या कामगिरीला एक जे आहे ते प्रेरणा किंवा एक प्लॅटफॉर्म मात्र त्याने तयार करून दिला. म्हणून त्याला भारताचे पहिले स्वातंत्र्य समर असं म्हटलं जातं 1857च्या उठावाला. मुद्दा लक्षात आला असेल, 1857च्या उठावाला पहिले स्वातंत्र्य समर ते विनायक दामोदर सावरकरांनीच म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचा 1857चा उठाव. पण हा 1857चा उठाव झाल्यानंतर भारताची जी काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आहे किंवा ब्रिटिशांचं भारतातील जी रुलिंग सिस्टीम आहे तिच्यामध्ये बरेच चेंज झाले. कारण भारतावर राज्य करणारी किंवा खऱ्या अर्थाने भारतीयांना त्रास देणारी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, तिला जबाबदार ठरवलं गेलं की 1857चा उठाव झाला. कुणामुळे झाला? ती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमुळे झालेला आहे. त्यामुळे भारतासारखा महत्वाचा देश ब्रिटिश शासनाला गमवायचा नाही, हेच मला सांगायचंय. बरोबर आहे की अशा प्रकारचा भारतासारखा महत्वाचा देश गमवायचा नाही, म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तुम्हाला भारताचं राज्य करता येणार नाही. आता भारताचा कारभार, शब्द विचारपूर्वक ऐका आणि डोकं भानावर ठेवून ऐका. म्हणून 1857 नंतर भारताचा कारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेण्यात आला. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून घेऊन जो काही ब्रिटिशांची राणी आहे त्या राणीच्या नावाने आता चालवला जाईल असं ठरवण्यात आलं. म्हणजे 1857 नंतर भारताचा कारभार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बघणार नाही, तर ब्रिटिशांची जी काही राणी आहे आणि मग ब्रिटिशांच्या राणीच्या नावाने जो आहे तो कारभार बघितला जाईल. आणि ब्रिटिशांची जी काही राणी आहे त्यांना रॉयल फॅमिली म्हणतात किंवा अशा प्रकारची जी आहे ती रॉयल. आणि मग अशा प्रकारची जी काही रॉयल फॅमिली आहे त्या रॉयल फॅमिलीच्या वतीने एक अधिकारी तो भारताचा कारभार बघणार आहे किंवा राणीच्या वतीने एक अधिकारी भारताचा कारभार बघणार आहे. आणि मग त्याला म्हटलं गेलं की रॉयल फॅमिलीच्या वतीने भारतात जो काही कारभार बघणार आहे खऱ्या अर्थाने तो राणीच्या वतीने कारभार बघणार आहे, म्हणून त्याला नाव दिलं गेलं व्हाईसरॉय. व्हाईसरॉय म्हणजे हा रॉयल फॅमिलीचा व्हाईस म्हणजे आवाज आहे, त्यामुळे जे आहे ते रॉयल फॅमिलीच्या वतीने त्याची नेमणूक भारताचा प्रमुख किंवा हेड ऑफ द स्टेट ऑफ इंडिया म्हणून करण्यात आलेली आहे. त्यामुळे जे आहे ते तो राणीला जबाबदार आहे, म्हणून त्याच्याकडे त्याचे व्यवस्थित लक्ष द्या. म्हणून 1857 नंतर जो भारताचा प्रमुख असेल त्याला पदवी कोणती असेल? व्हाईसरॉय. 1857च्या आधी भारताचे प्रमुख होते गव्हर्नर जनरल, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. पण 1857 नंतर भारताच्या प्रमुखाला व्हाईसरॉय असं म्हटलं जाईल असं ठरवण्यात आलं. आणि मग अशा प्रकारच्या पोलीस भरतीला त्या व्हाईसरॉय पदाविषयी काही प्रश्न विचारले जातात. अति महत्वाचे व्हाईसरॉय आणि त्यांच्या काळातील परीक्षेला विचारल्या जाऊ शकणाऱ्या घटना त्या मी लक्षात आणून देणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या, समजलं नाही परत विचारत चला, हरकत नाही. तर भारताचे व्हाईसरॉय मग खऱ्या अर्थाने जे आहे ते 1858 साली राणीचा जाहीरनामा आहे आणि त्यात सांगितलं की आता व्हाईसरॉय हा भारताचा प्रमुख असणार आहे. आणि राणीने जे आहे ते राणीने भारताचा पहिला व्हाईसरॉय, भारताचा जो आहे तो पहिला व्हाईसरॉय म्हणून ज्याची नियुक्ती केली त्याचं नाव आहे लॉर्ड कॅनिंग. मग परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1857च्या उठावानंतर ज्या व्हाईसरॉय पदाची निर्मिती करण्यात आली त्यांमध्ये मग भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर नाव आहे लॉर्ड कॅनिंग. आणि या लॉर्ड कॅनिंगच्या काळात काय काय झालं
पोलीस भरतीच्या दृष्टीने आवश्यक आहे किंवा अत्यावश्यक आहे म्हणून फक्त सांगतो की लॉर्ड कॅनिंगच्या काळात काय काय झालं. पहिली महत्वाची घटना आहे की मुंबई, मद्रास व कलकत्ता विद्यापीठांची स्थापना आहे. लिहून या, परीक्षेला विचारलं जाऊ शकते कुणाच्या काळात स्थापन झाली. तर अशा प्रकारचे मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या विद्यापीठांची स्थापना झाली. परीक्षेला जे विचारलं जातात तेच मी सांगणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. त्याचबरोबर दुसरा मुद्दा साधारणतः 1858 ला आहे, 1857-58च्या आसपास. यानंतर 1861 साली या व्हाईसरॉयच्या काळात मुंबई, मद्रास व कलकत्ता या 3 शहरांमध्ये, त्या काळात तुम्हाला दिल्लीचा उल्लेख जास्त दिसणार नाही, कलकत्ता या 3 शहरांमध्ये उच्च न्यायालयांची स्थापना झाली. हायकोर्ट, उच्च न्यायालयांची स्थापना झाली, हायकोर्टांची स्थापना आहे. मुंबई, मद्रास, कलकत्ता विद्यापीठांची पण स्थापना आहे आणि काही वर्षांनी याच्याच कार्यकाळात मुंबई, मद्रास, कलकत्ता हायकोर्ट यांची सुद्धा स्थापना आहे. पोलीस भरतीच्या दृष्टीने जे काही प्रश्न विचारले जातात त्यांच्या संदर्भात अजून एक महत्वाचा मुद्दा की याच लॉर्ड कॅनिंगच्या काळात 1859 रोजी 1859 रोजी CRPC ऍक्ट लागू करण्यात आला. तर अशा प्रकारचा जो आहे तो CRPC हा ऍक्ट जो आहे तो लागू करण्यात आला, ज्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड असं म्हटलं जातं. क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे आता जर उद्या तुम्ही पोलीस झाला तर तुम्हाला एखाद्या गुन्हेगाराला कोणत्या गुन्ह्यानुसार त्याची शिक्षा द्यायची किंवा त्याची सिस्टीम काय आहे, त्यासाठी मग हा क्रिमिनल प्रोसिजर कोड अभ्यास करावा लागतो. त्याला CRPC म्हणतात. म्हणजे अशा प्रकारचा 1859 रोजी याच्याच काळात CRPC ऍक्ट लागू करण्यात आला. त्याचबरोबर 1860 रोजी म्हणजे याच्याच कार्यकाळात IPC म्हणजे इंडियन पिनल कोड आहे. IPC म्हणजे इंडियन पेनल कोड ज्याला म्हटलं जातं. अशा प्रकारचा क्रिमिनल प्रोसिजर कोड आणि इंडियन पिनल कोड या कायदे संहिता आहे. हे अशा प्रकारच्या या ज्या आहे या कायदे संहिता आहे. कायदे संहिता म्हणजे कायद्यांचं जे ते पुस्तक म्हणा हवं तर अशा प्रकारचं जे आहे ते क्रिमिनल संदर्भात कोणते कायदे असतील आणि जनरल संदर्भात कोणते कायदे असतील त्याला इंडियन पिनल कोड आणि हा जो आहे हा क्रिमिनल प्रोसिजर कोड या संहिता लागू करण्यात आल्या. पोलीस भरती आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करत चला नेमकं काय विचारलं जाऊ शकतं. हरकत नाही, व्हिडिओ थोडाफार मागे पुढे होत असेल, शक्यतो जे आहे ते क्लिअर दिसावा अशीच माझी अपेक्षा आहे. ओके, तर लक्ष द्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. तर आपला मुद्दा आहे 1859 ला CRPC ऍक्ट लागू करण्यात आला, 1860 ला IPC कोड लागू करण्यात आला. तर अशा प्रकारचं जे आहे ते कोड लागू करण्यात आले आणि हा जो आहे हा लॉर्ड कॅनिंग नावाचा जो आहे तो गव्हर्नर जनरल आहे. याच लॉर्ड कॅनिंगच्या काळात फक्त मुद्दा आहे म्हणून सांगतो की 1861 चा काउन्सिल ऍक्ट आहे. हा डिटेलमध्ये मी नंतर शिकवणार आहे, आपल्या सिलेबसला आहेच. 1861 चा काउन्सिल ऍक्ट. तर अशा प्रकारचा 1861 चा काउन्सिल ऍक्ट याच्याच कार्यकाळात जे आहे ते याच्याच कार्यकाळात लागू करण्यात आला. यानंतर पुढचा मुद्दा आहे की अशा प्रकारचा हा लॉर्ड कॅनिंग झाला आणि या लॉर्ड कॅनिंग नंतर जे आहे ते लॉर्ड एल्जिन आला. तो काही आपल्यासाठी एवढा महत्वाचा नाही. नंतरच्या काळात सर जॉन लॉरेन्स आला आणि मग अशा प्रकारचा सर जॉन लॉरेन्स आला आणि त्यानंतर आलेला महत्वाचा आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात तो आहे लॉर्ड मेयो. तर अशा प्रकारचा लॉर्ड कॅनिंग क्लिअर झाला असेल. जर वेळ नसेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घेत चला, म्हणजे लिहिलेलं जे आहे ते लिहिलेलं जरी मला पुसावं लागला तरी तुमच्याकडे मात्र राहील. तर अशा प्रकारचा हा लॉर्ड कॅनिंग आहे. दुसरा आता मी महत्वाचा सांगणार आहे लॉर्ड मेयो. तर आपला मुद्दा आहे लॉर्ड मेयो.
लॉर्ड मेयो हा जो आहे तो दुसरा महत्वाचा व्हाईसरॉय समजला जातो. हा लॉर्ड मेयो यासाठी महत्वाचा आहे की पोलीस भरतीला जे 2-3 प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यांमध्ये भारतात पहिली जनगणना, पहिला फर्स्ट सेन्सस इन इंडिया, पहिली जनगणना दिसत आहे का? नाहीतर ऐकत चला. भारतात पहिली जनगणना लॉर्ड मेयोच्या काळात झाली. तर अशा प्रकारचा हा लॉर्ड मेयो, त्याच्या काळात भारतात पहिली जनगणना झालेली आहे. त्याचबरोबर या 1871 बरोबर आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते लॉर्ड हा राणीचा प्रतिनिधी आहे आणि त्यामुळे तो जो आहे तो उच्च पदावरच असणार आहे, म्हणून त्याला लॉर्ड म्हटलं जातं. ब्रिटिश संसदेमध्ये एक हाऊस ऑफ कॉमन्स आहे आणि एक हाऊस ऑफ लॉर्ड्स आहे. हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणजे वरिष्ठांचं सभागृह आणि हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे सामान्य लोकांचं सभागृह. आणि इथे येणारे जे लोक असतील तो भारताचा व्हाईसरॉय म्हणजे तो कोणीतरी सिनियर मोस्ट पर्सन असणार आहे, म्हणून त्याला लॉर्ड म्हणण्याची प्रथा आहे. काय जे असेल तर आपला जो काही मुद्दा आहे लॉर्ड मेयो, या लॉर्ड मेयोला जे आहे ते तुमच्याकडे जरी रेंजचा प्रॉब्लेम असला तरी तुम्हाला दिसू शकत नाही. माझ्याकडे रेंजचा प्रॉब्लेम सध्या तरी ओके आहे. तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम जर असला तर दिसणार नाही आणि यदाकदाचित दिसत नसेल तर नेट बंद करायचं आणि परत एकदा चालू करायचं आणि तरीही दिसलं नाही तर लिव्ह व्हायचं आणि परत एकदा जॉईन व्हायचं. क्लिअरिटी चांगली वाढून जाते. ओके, नो प्रॉब्लेम. वेळ कमी आहे, लक्ष द्या. भारतात पहिली जनगणना 1871 लॉर्ड मेयोच्या काळात झालेली होती. आणि दुसरा मुद्दा आहे या लॉर्ड मेयोला भारतात आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हटलं जातं. तर या लॉर्ड मेयोला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक किंवा इंग्रजीमध्ये इकॉनॉमिक डिसेंट्रलायझेशन, फादर ऑफ इकॉनॉमिक डिसेंट्रलायझेशन इन इंडिया. मग तुम्हाला प्रश्न पडू शकतो, खरं तर माझ्याकडे वेळ फारच कमी आहे त्यामुळे जे आहे ते अगदी मोजून मापून सांगावं लागतं, तरी सुद्धा सांगतो. तुमची एक क्युरिओसिटी राहून जाईल की नेमका आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे नेमकं काय किंवा हे आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक त्याला का म्हणतात. त्याचं कारण असं आहे की भारतातून जो काही रेव्हेन्यू किंवा जो काही महसूल ब्रिटिश गोळा करायचे तो महसूल जो आहे तो अशा प्रकारच्या व्हाईसरॉयच्याच ताब्यात असायचा आणि व्हाईसरॉयला वाटलं तशा प्रकारे त्याने खर्च करायचा. पण खऱ्या अर्थाने जे आहे ते व्हाईसरॉय जो आहे तो व्हाईसरॉय कलकत्त्याला राहणार आहे. त्या काळात दिल्ली भारताची राजधानी नाही, कलकत्ता आहे आणि मग कलकत्त्यावरूनच तो सगळं जे आहे ते सगळं प्रशासन हँडल करणार आहे. पण या लॉर्ड मेयोने काय सांगितलं? लॉर्ड मेयोने सांगितलं की जो काही व्हाईसरॉय आहे, व्हाईसरॉयच्या नंतर वेगवेगळे जे काही प्रोव्हिन्सेस आहेत, म्हणजे हा बंगाल प्रांत असेल, मुंबई प्रांत असेल, मद्रास प्रांत असेल, संयुक्त प्रांत असेल, तर संयुक्त प्रांत असेल, अशा प्रकारचे जे काही वेगवेगळे प्रांत आहे त्या प्रांतांमध्ये जो काही आहे तो अशा प्रकारचा जो आहे तो एक गव्हर्नर आहे आणि त्या गव्हर्नरने सुद्धा जे आहे त्या प्रांताचे वेगवेगळे जिल्हे पाडलेले आहे. अशा प्रकारच्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा लोकल बोर्ड, तालुका लोकल बोर्ड आहे. मग या लॉर्ड मेयोने ठरवलं की व्हाईसरॉयकडे असणारा निधी त्याने गव्हर्नरांकडे द्यायचा आणि गव्हर्नरांनी तो निधी जो आहे तो किंवा अशा प्रकारचं जे आहे ते तालुका लोकल बोर्डांकडे संक्रमित करायचा किंवा ट्रान्सफर करायचा आहे आणि मग त्यांच्या प्रायोरिटीनुसार ते खर्च करणार आहे. म्हणजे मूळ मुद्दा मला जो काही सांगायचा आहे की अशा प्रकारचा जो काही व्हाईसरॉय आहे आणि त्या व्हाईसरॉयचा हा जो काही फंड आहे तो आधी फक्त सेंट्रलाइज होता व्हाईसरॉयकडे, त्याने तो डिसेंट्रलाइज केला. डिसेंट्रलाइज म्हणजे व्हाईसरॉयकडे असणारा फंड गव्हर्नर आणि गव्हर्नरांकडून जे ते जिल्हा लोकल बोर्ड, तालुका लोकल बोर्ड त्यांच्याकडे जाणार आणि त्यांच्या प्रायोरिटीनुसार ते खर्च करणार. म्हणजे अशा प्रकारचा जो सेंट्रलाइज झालेला जो काही पैसा किंवा अशा प्रकारचा आर्थिक असेल ते जे आहे त्याचं डिसेंट्रलायझेशन त्याने घडवून आणलं, म्हणून त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणले जाते. तर अशा प्रकारचा जो आहे लॉर्ड मेयो त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक आपण म्हणतो. तर हा महत्वाचा मुद्दा आहे. यानंतर लॉर्ड मेयो नंतर आलेला महत्वाचा जो आहे तो आपल्याला विचारला जाऊ शकतो तो आहे लॉर्ड लिटन. तर लॉर्ड लिटन विषयी 2-3 वाक्य मी सांगणार आहे. हा लॉर्ड लिटन म्हणजे भारताला जे काही ब्रिटिश अधिकारी लाभले, काही ब्रिटिश अधिकारी अत्यंत चांगले आणि काही ब्रिटिश अधिकारी मात्र जे आहे ते प्रचंड भारतावर राज्य करण्यासाठीच आलेलो आहोत किंवा भारताचं शोषण करण्यासाठी आलेलो आहोत या मनोवृत्तीचे होते.
त्यांमध्ये जे आहे ते चांगला म्हणावा तर लॉर्ड मेयो चांगला होता, पण लॉर्ड लिटन मात्र जो आहे तो लॉर्ड लिटन प्रचंड जो आहे तो प्रतिगामी. आणि लॉर्ड लिटन विषयी प्रश्न विचारला जातो, जो परीक्षेला विचारला जातो. मी सांगतोय लॉर्ड लिटन. आणि मग हा लॉर्ड लिटन नावाचा जो काही ब्रिटिश व्हाईसरॉय आहे, त्याच्या काळात 1878 रोजी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला गेला. तर अशा प्रकारचा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, हा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 ला आहे. आणि व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट म्हणजे ज्याला मराठीमध्ये देशी भाषा वृत्त प्रतिबंधक कायदा, मराठी नाव जरा अवघड आहे, देशी भाषा वृत्तपत्र प्रतिबंधक कायदा. तर अशा प्रकारचा देशी भाषेतील जी काही वृत्तपत्र आहे, मराठीत असतील, हिंदीमध्ये असतील, संस्कृतमध्ये असतील, तेलुगूमध्ये असतील, या ज्या काही व्हर्नॅक्युलर लँग्वेज आहे किंवा भारतीय देशी भाषा आहे, त्यांच्या वृत्तपत्रांवर प्रतिबंध आणणारा कायदा आहे व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. परीक्षेला विचारलं जातं, व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयने केला होता किंवा कधी केला होता? तर तो अशा प्रकारचं जे आहे ते 1878 ला केलेला होता. आणि याच व्हाईसरॉयच्या काळात जे आहे ते महत्वाचा मुद्दा की हा जो काही लॉर्ड लिटन आहे, या लॉर्ड लिटनच्या काळातच जे आहे ते भारतात 1876 रोजी ब्रिटिश राणीचा प्रचंड मोठा दरबार जो आहे तो दरबार भरवला गेला. ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया, त्या व्हिक्टोरिया राणीचा प्रचंड मोठा दरबार तो जो आहे तो भरवला गेला होता. म्हणजे अशा प्रकारचा ब्रिटिश राणीचा दरबार दिल्ली या ठिकाणी जे आहे ते भरवला गेला. आणि ब्रिटिश राणीला या दरबारामध्ये कैसर ए हिंद, कैसर ए हिंद हा किताब सुद्धा देण्यात आलेला होता. तर अशा प्रकारचा ब्रिटिश राणीला कैसर ए हिंद नावाचा किताब कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात देण्यात आलेला होता असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ब्रिटिश राणीला हा किताब जो आहे 1876 ला लॉर्ड लिटनच्या काळात देण्यात आलेला होता. कैसर ए हिंद किंवा भारताची सम्राज्ञी, क्वीन एम्प्रेस ऑफ इंडिया असंही त्याचं वर्णन केलं जातं. तो जो आहे कैसर ए हिंद या लॉर्ड लिटनच्या काळात आहे. यानंतर परीक्षेला विचारला जाऊ शकणारा किंवा परीक्षेला विचारला जाणारा जो आहे तो पुढचा व्हाईसरॉय आहे आणि त्याचं नाव आहे लॉर्ड रिपन. तर पुढचा जो काही व्हाईसरॉय आहे त्याचं नाव आहे लॉर्ड रिपन. फक्त परीक्षेला जे मुद्दे येऊ शकतात तेच सांगून मी पुढे चालतोय, नाहीतर प्रत्येकाविषयी इन्फॉर्मेशन भरपूर आहे. आपला मुद्दा आहे लॉर्ड रिपन नावाचा व्हाईसरॉय आहे. आणि या लॉर्ड रिपनने जे आहे ते लॉर्ड रिपनने काय केलं? तर या लॉर्ड रिपनच्या काळात त्याला भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते. फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन इंडिया. तर भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक. पोलीस भरती असेल, एमपीएससी असेल, तलाठी असेल, यांना काही प्रश्न असे आहे की शक्यतो विचारले जाणार, त्यांमध्ये हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक. तर अशा प्रकारच्या भारतातील ज्या काही लोकल सेल्फ गव्हर्नमेंट आहे, म्हणजे अशा प्रकारच्या ज्या आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यांचा जनक जो आहे तो त्यांचा जनक या लॉर्ड रिपन याला समजलं जातं. हा त्याच्याविषयी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि जी काही डिकेडियल सेन्सस आहे म्हणजे दशवार्षिक जनगणना आहे की आता जनगणना झालेली आहे, पुढची जनगणना 10 वर्षांनी, त्याच्या पुढची पुढच्या 10 वर्षांनी, म्हणजे नियमित दशवार्षिक जनगणना सुद्धा या लॉर्ड रिपनच्या काळात सुरू झाली. पहिला फॅक्टरी ऍक्ट आहे, कारखाना अधिनियम किंवा कारखाना कायदा, तो सुद्धा या लॉर्ड रिपनच्या काळातच आलेला आहे. त्याचबरोबर या लॉर्ड रिपनच्या काळात भरपूर अशा प्रकारच्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या महत्वाच्या घटना किंवा वेगवेगळे संदर्भ सांगता येतील. त्यामध्ये सर्वात महत्वाचा जो काही आहे तो म्हणजे अशा प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक. हा प्रश्न सर्वात जास्त वेळेस त्याविषयी विचारला जातो. यानंतर पुढचा जो काही एक महत्वाचा मुद्दा आहे
की या लॉर्ड रिपनच्या काळातच 1882 ला शिक्षण विषयक हंटर आयोग आहे. शिक्षण विषयक हंटर कमिशन किंवा हंटर आयोग. शिक्षण विषयक हंटर आयोग हा लॉर्ड रिपनच्या काळात आहे. आपल्याला या दृष्टीने दोन मुद्द्यांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. एक प्रश्न विचारला जातो, हंटर आयोग किंवा हंटर कमिशन जे ते कुणाच्या कार्यकाळात किंवा कुणी इस्टॅब्लिश केलेलं होतं, तर ते लॉर्ड रिपन यांनी. आणि अशा प्रकारचं जे काही हंटर कमिशन आहे, त्या हंटर कमिशन कशाविषयी होता? शिक्षणाविषयी. म्हणून मी इथे लिहिलं फॉर एज्युकेशन, शिक्षणाविषयक होता. आणि एक महत्वाचा प्रश्न एमपीएससी विचारते, हंटर कमिशन समोर कुणी साक्ष दिली होती? म्हणजे अशा प्रकारची जी आहे ते कुणी साक्ष दिली होती हंटर कमिशन समोर? तर हंटर कमिशन समोर महात्मा फुले. सगळ्यात महत्वाचं नाव आहे महात्मा फुले. समाज सुधारकांमध्ये उद्या आपण बघणारच आहोत. तर हंटर कमिशन समोर महात्मा फुले आणि दुसरं नाव पण लक्षात ठेवा, पंडिता रमाबाई, या दोघांनी साक्ष दिलेली होती. हंटर कमिशन समोर महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई या दोघांनी साक्ष दिलेली होती. हा एक त्यातील महत्वाचा जो आहे तो मुद्दा आहे. तर अशा प्रकारचं जे आहे ते हंटर कमिशन आणि त्याच्याविषयी असणारी जी आहे ते साक्ष किंवा त्याविषयी असणारे महत्वाचे मुद्दे. यानंतर पुढचा व्हाईसरॉय मला जो काही सांगायचा आहे तो आहे लॉर्ड कर्झन. ही एक हायरार्की नाही, फक्त परीक्षेच्या दृष्टीने व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मुद्दे मी सांगणार आहे. सगळे मुद्दे डिस्कस करणं एवढ्या कमी वेळात शक्य नाही. काय असेल तरी जितकं काही व्यवस्थित डिस्कस करता येईल तितकं मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार आहे. काय असेल तर अशा प्रकारचा हा लॉर्ड कर्झन आहे. आणि लॉर्ड कर्झन अत्यंत बरंच मोठं काम आहे. समिती पद्धत जी आहे ते त्याने सुरू केली. पोलीस भरतीविषयी जो प्रश्न शक्यतो विचारला जातो की या लॉर्ड कर्झनने पोलीस सुधारणांसाठी एक समिती स्थापन केलेली होती. म्हणजे अशा प्रकारचा पोलीस रिफॉर्म किंवा पोलिसांमध्ये जी काही सुधारणा करण्यासाठी की अशा प्रकारच्या पोलीस सुधारणा समिती लॉर्ड कर्झनच्या काळात पोलीस सुधारणा समिती होती. आणि ती समितीचा अध्यक्ष कोण होता? नाव व्यवस्थित लक्षात ठेवा, अँड्रू फ्रेझर. अँड्र्यू, स्पेलिंग पण मराठीत व्यवस्थित लिहून घ्या, अँड्रू फ्रेझर. म्हणजे अशा प्रकारची जी काही फ्रेझर कमिटी आहे, फ्रेझर कमिटी कशासाठी आहे? पोलीस रिफॉर्म. म्हणजे अशा प्रकारच्या लॉर्ड कर्झनने पोलिसांमध्ये ज्या काही सुधारणा आहेत त्या सुचविण्यासाठी अशा प्रकारची जी आहे ती अँड्रू फ्रेझर कमिटी इस्टॅब्लिश केलेली होती. अजून त्याच्या भरपूर कमिटी आहे, कमिट्या विचारूच नका, पण सगळ्यांचा उल्लेख करणं इथे मला शक्य नाही. पण पोलीस सुधारणांविषयक कमिटी आहे, अँड्रू फ्रेझर कमिटी आहे, त्याने इस्टॅब्लिश केलेली होती. याच लॉर्ड कर्झनच्या काळातील एक महत्वाची जी काही घटना आहे ती घटना म्हणजे या लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये बंगालची फाळणी घडून आणली. पार्टिशन ऑफ बेंगाल किंवा बंगालची फाळणी. तर अशा प्रकारची लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडून आणलेली होती. मग अशा प्रकारची बंगालची फाळणी घडून आणणारा ब्रिटिश व्हाईसरॉय कोण? तर तो आहे लॉर्ड कर्झन. तर अशा प्रकारच्या लॉर्ड कर्झनच्या काळात जे आहे ते बंगालची फाळणी आहे, पार्टिशन ऑफ बेंगाल आहे. आणि त्याच्यामुळे जी काही नॅशनलिस्ट नावाची जी काही भावना आहे किंवा राष्ट्रीयत्वाची भावना आहे ती जागृत झाली. आणि ती जागृत होऊन जे आहे ते वंगभंग मुवमेंट, म्हणजे अशा प्रकारच्या बंगाल प्रांत म्हणजे बंग प्रांत किंवा वंग प्रांत त्याचा भंग केला म्हणून वंग अशा प्रकारचं जे ते बंगालच्या फाळणीविषयक महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्याविषयी अजून जे काही प्रश्न विचारले जातात कमेंट बॉक्समध्ये खूप चांगल्या चांगल्या कमेंट येत आहे. सर्वांचं अभिनंदन की अशा प्रकारचं जे आहे ते लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा गोपाळकृष्ण गोखलेंनी दिलेली होती. आणि लॉर्ड कर्झनची औरंगजेबाशी तुलना लोकमान्य टिळकांनी केलेली होती. वेगवेगळे संदर्भ आहे. तो आपला मुद्दा नाही, मात्र उपमा जी आहे ती उपमा गोपाळकृष्ण गोखलेंची आहे. का आहे त्याची फार वेगळी कारण आहे, पण ती सांगायला माझ्याकडे सध्या वेळ नाही. तर अशा प्रकारची बंगालची फाळणी झाली 1905 मध्ये. याच्या काळातील ही महत्वाची घटना आहे. पुढचा जो मुद्दा मला जो काही सांगायचा आहे, तर मला जो काही मुद्दा सांगायचा आहे की यानंतरचा महत्वाचा जो काही गव्हर्नर आहे
त्या गव्हर्नरांमध्ये एक लॉर्ड मिंटो नावाचा गव्हर्नर आहे, लॉर्ड मिंटो. आणि हा लॉर्ड मिंटो जो आहे तो लॉर्ड कर्झनच्या नंतर आलेला होता. लॉर्ड मिंटोच्या काळातील एकदम महत्वाची घटना मुस्लिम लीगची स्थापना आहे. मुस्लिम लीग 1906, 30 डिसेंबर 1906 मुस्लिम लीगची स्थापना आहे. लॉर्ड मिंटोच्या काळातील घटना. आता काही घटना मी तोंडी सांगणार आहे आणि अति महत्वाच्या फक्त लिहिणार आहे, त्यामुळे तोंडी सांगितल्या त्या व्यवस्थित मेमोराइज करून घ्या. या लॉर्ड मिंटोच्या काळात 30 डिसेंबर 1906 मुस्लिम लीगची स्थापना आहे. मुस्लिम लीग मग सर्वांना माहित असेल, नंतर पाकिस्तान निर्माण करण्यासाठी त्यांनी जंग पछाडलं आणि काही असेल. तर अशा प्रकारच्या मुस्लिम लीगची स्थापना आहे लॉर्ड मिंटोच्या काळात आहे. यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे, याच लॉर्ड मिंटोच्या काळात आपल्या परीक्षेच्या दृष्टीने एक महत्वाचा आहे 1909चा सुधारणा कायदा आहे. आपल्या सिलेबस मध्ये दिलेला आहे की 1909चा सुधारणा कायदा काय आहे ते मी डिटेल तिसऱ्या दिवशी शिकवणार आहे तुम्हाला. तर हा 1909चा सुधारणा कायदा या लॉर्ड मिंटोच्या काळातच आलेला आहे. आणि हा कायदा करताना भारताचा व्हाईसरॉय जो आहे मिंटो आणि भारत मंत्री मोर्ले यांचा महत्वाचा वाटा होता, म्हणून याच कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं म्हणतात. पण हा कायदा त्या काळात आलेला होता. यानंतर लॉर्ड मिंटो नंतर महत्वाचा जो काही भारताचा व्हाईसरॉय आहे, व्हाईसरॉयचं नाव आहे लॉर्ड हार्डिंग्स. लॉर्ड हार्डिंग्स. आणि मग या लॉर्ड हार्डिंगच्या काळातील परीक्षेला विचारली जाऊ शकणारी घटना म्हणजे ब्रिटिश राजा पंचम जॉर्ज, ब्रिटिश सम्राट पहिल्यांदा भारतात आला. ब्रिटिश सम्राट आणि राणी मेरी काय जे असेल ते पहिल्यांदा भारतात आले. मग ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज नाव लक्षात ठेवा, परीक्षेला विचारलं जातं पंचम जॉर्ज. तर अशा प्रकारचा हा ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज भारताच्या दौऱ्यावर आलेला होता या लॉर्ड हार्डिंगच्या काळात. 1911 साल आहे साधारणतः. या काळात तो ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज भारताच्या दौऱ्यावर आलेला होता. मग पंचम जॉर्जने भारतात ज्या ठिकाणी पहिलं पाऊल ठेवलं मुंबई बंदरात, त्या ठिकाणी आज गेटवे ऑफ इंडिया आहे. गेटवे ऑफ इंडिया कशासाठी बनवलं की आमचा राजा इथे कधीतरी येऊन गेला आणि राजाने इथे पहिलं पाऊल ठेवलं होतं, हे लोकांना जे आहे ते लक्षात राहावं म्हणून त्याची मेमोराइज किंवा त्याचा एक स्मारक म्हणून जे आहे ते गेटवे ऑफ इंडिया आहे. त्याचबरोबर नंतरच्या काळात राजा गेला कलकत्त्याला आणि कलकत्त्याला राजाचं स्वागत करण्यासाठी, लक्षात घ्या मुद्दा, ब्रिटिश राजा पंचम जॉर्ज त्याचं स्वागत करण्यासाठी त्याला भारत कसा आहे हे कळावं म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्त्याला राजाचं स्वागत करण्यासाठी एक कविता लिहिली. रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश राजाचं स्वागत करण्यासाठी एक कविता लिहिली. कवितेचं नाव आहे भारत भाग्य विधाता. कवितेचं नाव आहे भारत भाग्य विधाता. आणि त्या कवितेमधून जे आहे ते अशा प्रकारचं सगळं काही त्याला क्लिअर कळावं. राजाला भारत कसा कळावा, मग त्याची सुरुवात आहे जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. म्हणजे जे काही आज आपण राष्ट्रगीत म्हणतो ते राष्ट्रगीत जे ते रवींद्रनाथ टागोरांनी निर्माण केलेलं होता ब्रिटिश राजाच्या स्वागतासाठी. आणि त्याला भारत कसा आहे कळावा की भारत कसा आहे पंजाब सिंध गुजरात मराठा. म्हणजे अशा प्रकारचं सगळं काही जे आहे ते वर्णन आहे भारताचं. 5 कडव्यांचं आहे राष्ट्रगीत, आपलं फक्त एकच कडवं आहे. तर ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज कलकत्त्याला मोठा समारंभ झाला. नंतरच्या काळात ब्रिटिश सम्राट दिल्लीला गेला आणि मग दिल्लीला जे आहे ते दिल्लीला 1911 पंचम जॉर्जने घोषणा केली की आता राजधानी जी आहे ते भारताची राजधानी आतापर्यंत होती कलकत्ता, पण आता यापुढे भारताची राजधानी दिल्ली असेल. आणि हा प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात भारताची राजधानी दिल्ली झाली. म्हणजे आधी राजधानी होती ब्रिटिशांच्या काळात कलकत्ता आणि कलकत्त्यावरून दिल्ली राजधानी कधी झाली तर ती 1911 लॉर्ड हार्डिंग आणि ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज याच्या काळातील ती महत्वाची घटना सांगितली जाते. तर अशा प्रकारचा हा लॉर्ड हार्डिंग आहे. यानंतरच्या काळात लॉर्ड चेम्सफोर्ड आहे. या चेम्सफोर्डच्या काळात जे आहे ते भारतात होम रूल नावाची चळवळ आहे.
आणि याच लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळात 1919चा कायदा आहे. जसा हा 1909चा होता, 10 वर्षांनी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा ज्याला 1919चा कायदा म्हणतात, हा कायदा आलेला होता. पुढच्या काळात महत्वाचा दिसत नसेल तर आता फक्त ऐकत चला, वेळ माझ्याकडे कमी आहे. तर मूळ मुद्दा आहे की 1919चा जो आहे तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा 1919चा कायदा, तो डिटेलमध्ये आपण नंतर बघणार आहोत. आपल्या सिलेबसचा तो मुख्य भाग आहे. यानंतर आलेला महत्वाचा जो काही व्हाईसरॉय आहे, तो व्हाईसरॉय जो आहे तो लॉर्ड आयर्विन नावाचा व्हाईसरॉय. अजून भरपूर काही घटना आहे. घटना इतक्या आहे की सांगायला माझ्याकडे वेळ कमी आहे. फक्त ज्या काही वर्बॅटिन आहेत त्या सांगून मी पुढे जाणार आहे. यानंतर आलेला आहे लॉर्ड आयर्विन. आणि लॉर्ड आयर्विनच्या काळात लॉर्ड आयर्विन आणि मग अशा प्रकारचा हा लॉर्ड आयर्विन नावाचा जो काही व्हाईसरॉय आहे, त्याच्या काळात भारतात एक महत्वाची मुवमेंट आहे, सविनय कायदेभंग आंदोलन. सविनय कायदेभंग. तर अशा प्रकारचं महात्माजींचं सविनय कायदेभंग आंदोलन, हे सविनय कायदेभंग आंदोलन असेल, सायमन कमिशन असेल. खरं तर सायमन कमिशन जे आहे ते लॉर्ड रिडिंगच्या काळात आलेलं आहे पहिल्यांदा. काय असेल सविनय कायदेभंग आंदोलन जे आहे ते लॉर्ड आयर्विनच्या काळात आहे. सिव्हिल डिसऑबिडियन्स मुवमेंट. बऱ्याच वर्ष खरं तर मीही इतिहासाचा प्राध्यापक म्हणून कॉलेजला काम केलेलं आहे. पेपर चेक करताना मुलं काय काय लिहितात ते विचारूच नका. एक पेपर चेक करताना तर समोर आलेलं होतं की 1930 साली महात्मा गांधींनी विनयभंगाची चळवळ केली. मी शॉक झालो. महात्मा गांधींनी विनयभंगाची चळवळ केली. म्हणजे माझा मुद्दा आहे की आपल्या राष्ट्रपित्याचा अपमान करू नका. जे काही वाचता ते व्यवस्थित लिहित चला. काही पण पेपरमध्ये लिहिणं बंद करा आणि आपलं नॉलेज, आपलं जे काही सगळं आहे ते व्यवस्थित तुम्ही तिथे मांडत चला. म्हणजे महात्मा गांधी हे सविनय कायदेभंग आहे, तिथे विनयभंग कसं काय आला जाऊ द्या, आता तो माझा मुद्दा नाही. पण असं काही लिहित जाऊ नका, एवढं मला सांगायचं आहे. कारण चेक करणारे तर आपला जो काही मुद्दा आहे, अशा प्रकारची सविनय कायदेभंगाची चळवळ, अगदी जस्ट 5 मिनिटात लेक्चर संपेल. सविनय कायदेभंगाची चळवळ या लॉर्ड आयर्विनच्या काळातील आहे. यानंतर भारताचा एक महत्वाचा जो काही व्हाईसरॉय आहे, तो महत्वाचा व्हाईसरॉय आहे तो महत्वाचे म्हणजे खरं तर सगळेच महत्वाचे आहेत, फक्त वेळेअभावी सगळे सांगता येत नाही. पण नंतरच्या काळातील जे आहेत एक लॉर्ड विलिंग्टन आहे, ज्याच्या काळात महात्मा गांधींना जे आहे ते तुरुंगात टाकण्यात आला. आणि या लॉर्ड विलिंग्टनच्या काळात पुणे करार जो आहे तो पुणे करार झाला. तर अशा प्रकारचा जो आहे तो पुणे करार लॉर्ड विलिंग्टनच्या काळातील आहे. पुणे करार 1932च्या आसपास झाला आणि तो लॉर्ड विलिंग्टनच्या काळातील आहे. पुणे करार 1932, 25 सप्टेंबर 1932 महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये जे आहे ते अशा प्रकारचा पुणे करार झालेला होता. तो 1932च्या आसपासचा आहे. पुढचा मुद्दा जो आहे तो नंतरच्या काळात एक लॉर्ड लिनलिथगो नावाचा व्हाईसरॉय आहे. लॉर्ड लिनलिथगो. तर अशा प्रकारचा हा लॉर्ड लिनलिथगो नावाचा एक व्हाईसरॉय आहे. आणि हा लॉर्ड लिनलिथगो भारताचा व्हाईसरॉय असताना जगात दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि दुसऱ्या महायुद्धानंतर भारतात सुद्धा एक चळवळ सुरू झालेली होती, 1942 ची चले जाव चळवळ. म्हणजे जर परीक्षेला प्रश्न विचारला क्विट इंडिया मुवमेंट किंवा 1942 ची जी काही चले जाव चळवळ आहे किंवा भारत छोडो चळवळ आहे, ही चळवळ कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झालेली होती, डिटेलमध्ये आपण नंतरच्या काळात जो काही स्वातंत्र्य लढा थोडाफार मला सांगता येईल तेव्हा मी सांगणार आहे. आता फक्त व्हाईसरॉयच्या अनुषंगाने वेगवेगळी माहिती मी तुमच्या समोर सादर करतो आहोत. तर अशा प्रकारचा लॉर्ड लिनलिथगो याच्या काळात 1942 ची चले जाव चळवळ संपन्न झालेली होती. तर अशा प्रकारची चले जाव चळवळ लॉर्ड लिनलिथगोच्या काळातील आहे. आणि तो गेल्यानंतर भारताचा व्हाईसरॉय होता लॉर्ड व्हेवेल. आणि मग हा जो काही लॉर्ड व्हेवेल आहे, या लॉर्ड वेव्हेलच्या काळात मात्र राष्ट्रीय चळवळीला एक वेगळा जो आहे तो वेगळा जोम प्राप्त झाला आणि त्याच्याच काळात भारताच्या स्वातंत्र्याची प्रक्रिया नंतरच्या काळात शिमला परिषद नावाची घटना आहे. ही शिमला परिषद लॉर्ड वेव्हेलच्या काळातीलच आहे. एक त्रिमंत्री योजना आहे, त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन प्लॅन
हे सुद्धा या लॉर्ड वेव्हेलच्या काळातीलच आहे. आणि इतर काही भारताच्या स्वातंत्र्याचं पहिलं अंतरिम मंत्रिमंडळ असेल, भारतीय घटना समितीची स्थापना असेल, असे महत्वाचे इव्हेंट्स किंवा मोमेंट्स ते सुद्धा या लॉर्ड वेव्हेलच्या काळातीलच आहे. तर अशा प्रकारचा हा लॉर्ड वेव्हेल. नंतरच्या काळात मात्र जे काही भारतात आले त्यांना परत गव्हर्नर जनरल म्हटलं गेलं आणि मग तो गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन आणि नंतर स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल झालेले जे आहे ते नंतरच्या काळात इंडियन पर्सन आहे, ते म्हणजे सी राजगोपालाचारी. त्यांचे मुद्दे मी नंतर सांगणार आहे. पण अशा प्रकारचे जे काही व्हाईसरॉय आपण लॉर्ड कॅनिंग पासून सुरुवात केली आणि लॉर्ड वेव्हेल पर्यंत आलेलो आहे. प्रत्येक व्हाईसरॉयचं प्रचंड मोठं कार्य, प्रचंड मोठ्या इंटर रिलेटेड कन्सेप्ट किंवा महत्वाच्या घटना त्या आहे. पण पोलीस भरतीला एवढं डिटेल कुठेही विचारलं जात नाही. पण त्यामुळे जे आहे ते व्यवस्थित वाचन करत चला. प्रश्न कसे विचारले जातात तेही मी सांगतो आहे आणि कोणकोणते महत्वाचे मुद्दे आहे माझ्या अल्पशा वेळेत जितकं काही लक्षात आणून देता येईल तितकं लक्षात आणून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे तुम्हीही व्यवस्थित अभ्यास करत चला. जे काही लेक्चर ऐकलं ते घरी जाऊन कोणत्या तरी पुस्तकात वाचत चला आणि जेणेकरून तुम्हाला जे ते पोलीस भरतीच्या माध्यमातून व्यवस्थित त्याचा एक प्लॅटफॉर्म व्यवस्थित तयार करता येईल. आणि एकदा बेस तयार झाला, प्लॅटफॉर्म तयार झाला, एक डायरेक्शन क्लिअर झाली तर तुम्हाला जे ते तुम्हाला तुमच्या प्रयत्नावर निश्चित यश मिळेल याची मलाही खात्री आहे. शेवट फक्त एकच सांगतो, नावेची दिशा नवी जशी तुमच्या स्वप्नांची वाटचाल असू द्या तशी, गाठला जरी किनारा तरी जाणीव ठेवा अथांग सागराची. धन्यवाद. उद्या परत भेटू. उद्या इतिहासाचाच एक वेगळा टॉपिक आहे, तो घेऊन आपण उद्या परत भेटणार आहोत. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद सर. शेंडगे सर आवाज येतोय? हॅलो, शेंडगे सर आवाज येतोय का? हॅलो, आमच्याकडे येतोय सर. हा तुमच्या शेंडगे सर आहे का? एक मिनिट, शेंडगे सरांचा स्पीकर ऑफ आहे. शेंडगे सर आवाज येतोय का तुम्हाला? चालेल. विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे की 8:30 अटेंड करणार आहोत, तर उद्या आपण सगळेजण यावेळेस जॉईंट होऊ अशी मी सगळ्यांना विनंती करतो. मोजर सर लीव केलं तर चालेल? शेंडगे सर आवाज येतोय का? हो येतोय सर, येतोय सर. हा तेच विद्यार्थ्यांना सांगितलंय की तुम्हाला ज्या मेसेज मध्ये आणि मेल मध्ये पण आणि याच्यावरती तुमच्या इंस्टाग्रामच्या याच्या टेलिग्रामच्या याच्यावरती पण ग्रुपवरती तुम्हाला लिंक आली असेल गुगल फॉर्मची, तेवढी अटेंडन्स शीट भरून द्यावी आणि उद्या आपण 7 वाजताच भेटतोय. इज इट ओके मोजर सर? हो सर, मोजर सर लेफ्ट झाले सर. ठीक आहे चालेल सर. उद्या 7 वाजता भेटूया सर. ठीक. धन्यवाद. तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन द्यायचे असेल तसं सांगा. नाही सर, नाही. ओके थँक्यू एव्हरीवन.